योगेश हा सुद्धा एक मातंबर फलंदाज आहे, छोट्या चणीचा हा फलंदाज आहे, परंतु टायमिंग याच्याकडे प्रॉपर आहे. क्रिकेटचे अनेक फटके या फलंदाजाकडे आहे. ताकदीता नाहीये तर अगदी दिमागदार फलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला झुगरेवाडी टीम करना खेळणारा हा खेळाडू योगेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उजव्या हाताने फलंदाजी करणारा योगेश स्ट्राइक एंडला. सेमीफायनलची पहिली लढत, पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज, पहिल्याच बॉलवरती फटका तर फसला होता. एक धाव पहिल्याच बॉलवरती योगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. योगेश आणि शंकर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज करण, या गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही टीमला जर या मॅच मधून फायनलचा मॅच खेळायची असेल तर मात्र दोन्ही टीमला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण आपण ट्रॉफी पर्यंत पोहोचला आहात, परंतु फायनल खेळायची असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. पुन्हा एकदा आडव्या वाढणे केलेला हा फटका शंकरच्या माध्यमातून. डीपॉर्नर क्षेत्ररक्षक आलेत, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धावेचं अंतर पूर्ण केलं. सांघिक धावसंख्या 2 या आकड्यावरती पोहोचली जाते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून, किरणच्या माध्यमातून. आतापर्यंत एकही खराब बॉल त्याच्या माध्यमातून आपण पाहिला नाहीये. करणच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या क्षणाला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हर्स करत असताना योगेशला आपण पाहतोय. मी म्हटलं होतं मगाशीच या गोल फलंदाजांकडे कला आहे. मात्र इथे वाट पाहिली गोलंदाजाची आणि तदनंतर गोलंदाजाची फलंदाजाने वाट लावली. चेंडूला सीमारेषा दाखवण्यात यशस्वी ठरलेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 3 बॉल नंतर 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी फाईन लेग क्षेत्र निवडलं, त्याला माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे, जागा बनवली आणि तदनंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हर्स केला या फलंदाजाने. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचं कार्य केलंय. कव्हरला 30 सर्कलमध्ये चेंडू अडवला जाईल. याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण आणि एकेरी धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचली जाते. सलामीची जोडी मात्र चांगली सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये शंकर आणि त्याच्या समवेत योगेशला. या क्षणाला हुक करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने आणि इथे मात्र फलंदाज शंकरला चकवण्यात यशस्वी ठरलेत गोलंदाज. 7 धावा धावफलकावरती पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांचा आतापर्यंत राहिलाय. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, चेंडू मात्र जमिनीला आग लावत चाललाय. सीमा रेषेपलीकडे या बॉलवरती आलाय चौकार. चांगली सुरुवात, नाणेफेक जिंकल्यानंतर शंकर आणि योगेशच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 11 धावांची बहारदार इनिंग साकारली जाते. या सलामीच्या जोडीकडनं शंकरच्या माध्यमातून एक चौकार आणि योगेशच्या माध्यमातून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला. पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते KPL पर्व 7 मध्ये. पुन्हा एकदा करूयात सर्व प्रेक्षकांचे आणि घर बसल्या ही स्पर्धा लाईव्ह पाहणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र मयूरला आपण पाहतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या मॅच मध्ये सुद्धा या 2 सलामीवीरांनी प्रति हल्ला चढवला होता विरुद्ध संघाच्या गोलंदाजावरती. 2 षटकामध्ये जवळजवळ 2 षटका आणि पहिल्या मॅच मध्ये याच्या मागच्या मॅच मध्ये
जबरदस्त पार्टनरशिप पाहिली होती आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने आगीकूच करत असताना परंतु या क्षणाला चेंडूला यात करून गेलाय घात फलंदाज झालाय 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 बाद पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या परंतु या पहिल्याच बॉलवरती मयूर या गोलंदाजाने मात्र योगेशच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पहिलं यश आपल्याला मिळवून दिलं। जिंदगी बड़ी अजीब होती है दोस्तों, कहीं हार तो कहीं जीत होती है। तमन्ना रखो समुद्र की गहराई छूने की, किनारों पर तो बस जिंदगी की सुरुवात होती है। तुम्हाला इथून प्रयत्न करावे लागतील। जर का मेगा फायनलचा तुम्हाला मॅच खेळायचे असेल तर मात्र दोन्ही टीमला प्रयत्न करावे लागतील। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भालचंद्रला आपण पाहतोय। यावेळेस चांगला बॉल उत्तर नाहीये। निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते। निर्धाव बॉल 2 बॉल आतापर्यंत गोलंदाज फेकी करतोय आणि दोन्ही बॉल मात्र निर्धाव। पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसरा बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पुन्हा एकदा मोठा फटका, जोरदार फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत डीपला। चेंडू उचलणार फेकणार याच दरम्यान अवघी 1 धाव मिळेल आणि एकेरी धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 12 या अंकावरती खूप उशिराने आलेली धाव म्हणावी लागेल, कारण पहिला 2 बॉल मात्र निर्धाव होते। त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आले धाव। शंकर पारधी ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार ठोकला होता तोच शंकर पारधी आता मात्र जबाबदारी घेऊन खेळावी लागेल, कारण योगेश तंबूच्या आसऱ्याला परतलाय। पुन्हा एकदा चांगला बॉल, निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते। अनुभव की भट्टी में तपकर जो चलते ना दादा, दुनिया के बाजार में वही सिक्के चलते हैं, हे सांगत असताना किरण हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 4 बॉलची सांगता करत असताना अवघी 1 धाव खर्च करतोय। पुन्हा एकदा फटका फसला है। जब वक्त तो काला तो क्या करेगी गली की माला, फलंदाज झालाय शंकर इथून बाद। काय गोलंदाजी पाहायला मिळते, मयूरचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये योगेश आणि शंकरने हाणामारी केली होती। 11 धावा खर्च केल्या होत्या। त्यानंतर मयूर या गोलंदाजाला कर्णधाराने चेंडू हातामध्ये दिला। पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक निर्धाव बॉल, एक सिंगल धाव, त्यानंतर शंकर पारधी यांचा एक महत्वाचा विकेट या गोलंदाजाने आपल्या नावावरती केला, आपल्या टीमला मिळवून दिला। आणि मात्र अप्रतिम गोलंदाजी करत असताना मयूरला आपण पाहतोय। मित्रांनो, चेहरे क्रीम आणि पावडरने नाहीये तर तुम्ही केलेल्या कार्याने ओळखले जातात, हेच मात्र एक गोलंदाज इथे सांगत असताना अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये। पुन्हा एकदा अपील केली जाते, हिट करण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल। एकेरी धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता पोहोचेल ती 13 या आकड्यावरती। 13 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं, कारण फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 2 विकेट आपल्या टीमला मिळवून दिले या गोलंदाजाने। तर मनोज झोरे टीमचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला साथ देणारा भालचंद्र हा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे। भालचंद्रकडे खूप सारी क्षमता आहे, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये, या पहिल्या सेमीफायनल मध्ये भालचंद्रला सुद्धा
बॅटच्या मदतीने धावा कराव्या लागतील. एका साईडने कर्णधार आणि त्याला साथ देणारा भालचंद्र मैदानाच्या आतमध्ये, तर मनुविद्या 11 ही टीम मात्र चांगली कामगिरी करत असताना नाणेफेकीचा कॉल गमावला. वाट्याला आली गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्यानं, आणि मात्र पहिल्या षटकामध्ये थोडस पायडलशिपचा फटका, चांगल्या पद्धतीने बॉल बॅटवरती आलाय. थोडस पंबल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. मनोजने या बॉलला मात्र अगदी जमिनीच्या मदतीने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ढकललं आणि या बॉलवरती 2 धावा आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी जमा केल्या. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी, याच दरम्यान पुरेपूर फायदा, 3 धावा आणि या 3 धावेच्या बरोबरीने 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. पहिलं सत्र मार्गस्थ आहे. पहिली सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. भालचंद्र स्ट्राइक एंडला आता मात्र पाहायला मिळतील. या क्षणाला चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चुकी होणार नाहीये आणि एक महत्वाचा विकेट अजून एक येईल तंबूच्या आसऱ्याला. इलेव्हन टीम थोडीशी संकटामध्ये सापडली आहे, कारण 18 या धावसंख्येवरती 3 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आपण पाहू शकाल. हा बॉल 23 सर्रार पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेऊन जाणारा बॉल होता. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल, धावसंख्या स्थिरावली जाईल ती अवघी आणि अवघी 18 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जयेशच्या माध्यमातून. याच वेळेस सुद्धा चांगली गोलंदाजी, 23 सर्रार बॉल, निर्धाव बॉलची सांगता. बॉल मात्र बॅटच्या रडारवरती येत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र काय जबरदस्त गोलंदाजी राहिले. पुन्हा एकदा अपेल आणि फलंदाजी ते पाहिजेत. 3 बॉल वरती एकही धाव न देता मात्र याही बॉल वरती विकेट मिळवून देत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय.
पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न 2 धावा पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने 20 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतील. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रामध्ये. मनोज झोरे कर्णधार आहे, त्याला माहिती आहे की जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत उर्वरित 5 चेंडूमध्ये आणि तोच प्रयत्न या टीमचा संघनायक मनोज झोरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या क्षणाला पुन्हा फटका तर फसला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील, चेंडू जमिनीला दान, 1 धाव फक्त आणि फक्त मिळेल. 21 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज दीपकला आपण पाहतोय, ज्याने मात्र चेंडू हाताळत असताना जबरदस्त कामगिरी केले. तोच दीपक मात्र आता दुहेरी भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी करण्यासाठी आता दीपकला आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रामध्ये. हा फटका चांगला फटका, 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाहीयेत. मनोजने मात्र स्वतःवरती विश्वास ठेवलाय की उर्वरित जे काही चेंडू आहेत त्याला मी सामोरा जाणार आणि जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्या टीमला 30 पर्यंत धावा घेऊन जाणार. हेच नक्कीच मनाशी विचार करून आला आणि इथे मात्र मनोजच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार आणि धमाकेदार षटकार. थँक्यू डीजे. चांगला फटका मनोजच्या माध्यमातून आपण पाहिला. परिस्थिती आपल्याला नव्हे तर मनोजच्या बॅटमधनं एक महत्वाच्या क्षणी आलेला षटकार आपण पाहिलाय. जबरदस्त फटका, अगदी फाईन लेग क्षेत्राच्या वरना चेंडूला ट्रॅव्हल्स केला. पाहिलं लेग स्टंपला चेंडू आहे, अगदी पायडल स्लिप होऊन हा फटका खेचला आणि चेंडूला सीमा रेषा पलीकडे. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. संघाचा संघनायक मनोज झोरे मात्र जबाबदारी घेऊन खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 2 चेंडूवरती मनोज यांचा प्रयत्न असेल की एका दुसरा षटकार किंवा चौकार जर का आला तर मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये मॅच असेल. दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा राजेश इलेव्हन क्षेत्ररक्षण करेल त्यासाठी मनोजचे चाललेले हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. अंतिम षटक प्रगतीपथावरती. मनोज झोरे मात्र चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा खोदून काढलेला बॉल, 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत मनोज यांनी 2 धावेचं अंतर पूर्ण केलं आणि मनोज झोरेच्या मनामध्ये असेल कदाचित 30 धावा आणि त्या 30 धावा तर धावफलकावरती आल्या आहेत, परंतु एक अंतिम बॉल अजून बाकी असेल आणि या बॉलवरती सुद्धा मनोजचा प्रयत्न असेल मोठा फटका खेळण्यासाठी. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मनोज झोरे स्ट्राईक इनला सज्ज होत असताना आडव्या बॅटने खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पुरे पडतात. दीपक मात्र धावबाद होईल. धावसंख्या स्थिरावली जाईल ती 31 या आकड्यावरती आणि मात्र 32 धावेची गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये.
हॅलो. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 पर्व 7वं आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि खऱ्या अर्थानं सुपर 4च्या मॅचेस आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच, पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. एकीकडे तुम्ही पाहताय मिनी विद्या 11 तर दुसरीकडे राजेश 11. या दोन टीम मध्ये ही पहिली सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय मिनी राजेश 11 या टीमनं 31 धावा धावफलकामध्ये लावल्या गेल्या आणि 32 धाव्यांचं टार्गेट मिनी विद्या 11 या टीम समोर ठेवलाय. आता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये या 31 धाव्यांचं टार्गेट कशा प्रकारे मात्र चेस केलं जाईल. 32 किंवा या धावा वाचवल्या जातील तर येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. आदिवासी प्रीमियर लीग 2023-24 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. गेले 5 दिवस खऱ्या अर्थाने ही स्पर्धा या मैदानावरती आपण अगदी अनुभवतोय. फार चांगलं आयोजन आणि नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक प्रणेते शिल्पकार आपण पाहतोय सोमनाथजी वाघमारे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला खऱ्या अर्थाने अगदी यशस्वीरित्या पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं या स्पर्धेवरती खऱ्या अर्थानं भरपूर सारं प्रेम, या क्रिकेटवरचं असणारं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर खऱ्या अर्थानं कर्जत आदिवासी प्रीमियर लीग मात्र त्यांच्या माध्यमातून या कर्जत या तमनाच्या मैदानावरती भरवण्यात आली आहे. आणि अगदी आपण पाहायला गेलं तर कर्जत मधील अगदी तळागाळातील खेळाडूंना या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळता यावं आणि इथून खऱ्या अर्थानं त्यांचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा, त्यासाठी मात्र आपण पाहतो ही स्पर्धेचं आयोजन आणि अगदी नियोजन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. गेले 5 दिवस खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका खऱ्या अर्थानं बजावली गेली, जे आमचे ऑफिशियल सुनीलजी मुकणे सर आणि संजयजी वाघमारे सर, त्यानंतर स्कोरर आमचे ज्यांची साथ आम्हाला लाभली गेली गेले 5 दिवस ते महादूजी पवार. आणि ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं तुम्ही घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. ते केटीसी लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा, या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. त्या केटीसी लाईव्हचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅचला झाली आहे सुरुवात. दीपक आल्या गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, कट करायचा होता. अंपायर सांगतायत डॉट बॉल आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली. 32 धाव्यांचं माफक आव्हान वाटतंय, परंतु या मैदानाचा जर विचार करायला गेलो तर हे आव्हान अगदी चेस करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजांची अगदी दमछाक आपल्याला पाहायला मिळाले. दीपक चांगला गोलंदाज आहे. दीपक व्हेरिएशन आहे. यावेळी आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु बनेल दर्शक मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय गणेश वाघमारेनं हा षटकार. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय शरीरापासून थोडासा दूरवरचा होता, तिथे मात्र निर्धाव खेळून काढला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय दीपक वरती आक्रमण केला. राजेश 11 टीमचा हा गोलंदाज दीपक आपण पाहतोय भन्नाट वेगामध्ये गोलंदाजी करतो. वेग तितकाच आहे, परंतु नियंत्रण देखील आहे या गोलंदाजाकडे. अगदी व्हेरिएशन मध्ये सटीक लाईन आणि लेन मध्ये गोलंदाजी करणारा दीपक. पुन्हा त्याच्यावरती आक्रमण. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. एक टप्प्या अखेर वाईडिस लॉंग ऑनला क्लिअर करतोय. षटकारानंतरचा हा गणेश ब्रँड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय.
फलकावरती आणखीन एक क्षेत्ररक्षक एफर्ट्स. काय झेल पकडलाय, अप्रतिम झेल. अगदी स्वतःला त्या झेलवरती झोकावून दिलं, उंच झलांग लागावली आणि मात्र हा झेल कॅरी केला. चांगली फिल्डिंग. आणि इथून मात्र आपण पाहतोय ज्याच्या बाटमधून एक चौकार एक षटकार आला होता त्या गणेशला इथून मात्र परतवलंय. पहिला आदरा लागतोय मिनी विद्या 11 टीमला गणेशच्या स्वरूपामध्ये. चला नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील दुसरी सेमीफायनल सह्याद्री वॉरियर्स आणि त्यांच्या समूहामध्ये सह्याद्री वॉरियर्स आणि कार्तिक 11 दोन्ही टीमचे संघनायक टॉस साठी या. आमचे प्रवीण दुगाडे मिनी प्रवीण दुगाडे समालोचन कक्षाशी आमच्या सोबत जॉईंट व्हायचंय. पहिला हादरा आपण पाहतो मिनी विद्या 11 टीमला गणेश वाघमारीच्या स्वरूपामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकाचा. वेगवान चेंडू इथे मात्र गतीने बीट केलाय. डॉट बॉल आलाय. 10 धावा आपण पाहतोय 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. आता दोन्ही बंधू एकमेकांच्या समूहामध्ये आपल्याला या मैदानावरती लढताना पाहायला मिळतील. एकीकडे तुम्ही पाहताय मोहन पारदी तर दुसरीकडे प्रकाश पारदी. टॉस केला जातोय. सह्याद्री वॉरियर्स टीमनं टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चांगली मॅच बिग फाईट सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला इथून समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावांचा पाठलाग करत असताना 10. गणेश वाघमारे बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला सचिन आणि सचिन इथून मात्र 2 चेंडू निर्धाव खेळून काढतोय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी खऱ्या अर्थानं आदरणीय सन्माननीय सुधाकर भाऊ घारे थोड्याच वेळामध्ये भेट देण्यासाठी इथे उपस्थित राहतील. चला आमचे दुगाडे मिनी दुगाडे समालोचन कक्षामध्ये आमच्या समोर जॉईन व्हायचंय. त्यांचं देखील भरपूर सारं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं गेलं. ज्या ज्यावेळी आम्हाला लंच ब्रेक मध्ये जेवण्यासाठी जायचं होतं त्यावेळी मात्र त्यांचं समालोचन आपण ऐकलं. भरपूर सारी त्यांची देखील साथ आम्हाला या स्पर्धेसाठी लाभली गेली आहे. त्यानंतर आमचे आता साथी समालोचक आजच्या दिवसभरामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला आणि हा ठोकलाय फलंदाज जगदीशच्या बॅटमधून आला हा षटकार. चेतनजी यांचा आवाज आपण पाहतोय आज सकाळपासून खऱ्या अर्थानं आपण ऐकताय. या कर्जत विभागामधील एक घोड समालोचक मराठीमधील त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हा षटकार आला आणि आपण पाहतोय पुनश्च धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 वरती. फलंदाज इथे बाद. जगदीशला इथून परतावं लागतंय. ज्या जगदीशनं एक षटकार लगावला. मोठे फटके जरूर येत आहेत परंतु विकेट देखील टिकवून ठेवणं तेवढंच महत्वाचं असेल या मॅच मध्ये. आपण अगदी 5 दिवस बघतो या खेळपट्टीचा आपण विचार करायला गेलो तर अगदी गोलंदाजांना साथ देणारी ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. 24 धावा डिफेन्स झाल्यात. 29 धावा देखील डिफेन्स झाल्यात. आता 32 धावांचा पाठलाग करायचे. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून इथून 16 धावांची गरज आहे परंतु महत्वाचे आणि महत्वपूर्ण जे सलामीला गेलेले फलंदाज ते इथून माघारी फिरलेत.
जबाबदारी आता वाढली गेली आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती. जबाबदारीने आता मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल. थोडंसं दडपण देखील आलं कारण की मोठी मॅच आहे. अगदी आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग ही मोठी मॅच आहे आणि या मोठ्या मॅच मध्ये आपली कामगिरी खऱ्या अर्थानं अव्वल दर्जाची हवी आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न आता मात्र इथून करायचे आहेत. इथून तुम्हाला जर विजय हवा आहे तर आता तुम्हाला इथून चांगलं कार्य देखील या मैदानावरती करावं लागेल. 16 धाव फलकावरती 2 विकेट्स गमावल्यात. मिनू विद्या 11 या टीमनं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला जयेश. आडव्या बॅट मधून हा फटका केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कोणतीही चुकी नाहीये. काऊ कॉर्नरला आणखीन एक झेल टिपली जाते. बॅक टू बॅक दुसरी विकेट जयेशला देखील परतावला. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्क होती शंकर पारदी. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर मात्र 2 मोठे हादरे आपण पाहतो मिनू विद्या 11 या टीमला. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. 16 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही इथून आपण पाहतो विजयासाठी 16 धाबींची गरज आहे. चांगली गोलंदाजी आता साकारतोय खऱ्या अर्थानं राजेश 11 हा संघ. या संघाचा संघनायक आपण पाहतो एस्टनच्या मागून मात्र आता फील्ड सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चांगला चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू. थोडीशी गती कमी केली होती या चेंडूवरती. पडल्यानंतर थोडंसं स्विंग देखील पाहायला मिळाला आणि स्विंग अँड मिस केलाय फलंदाज दीपकला. 16 वरती धावसंख्या थांबवली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पाठलाग करत असताना चांगली सुरुवात गणेश वाघमारेने मात्र मिळवून दिली होती. जास्त काल विकेटवरती टिकू शकला नाहीये परंतु आपण पाहतोय यावेळी हलक्या त्यानं कट केलं. अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढल्या. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव. 17 धाव फलकावरती. अजूनही इथून 15 धावींची गरज आहे. या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावींची गरज आहे म्हणजे 13 चेंडू आणि 15 धावींची गरज. शंकर पारदी चांगली गोलंदाजी साकारतोय. हा देखील एक गुणवंत खेळाडू आहे. अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू. गेले कित्येक मॅच मध्ये मात्र त्याने प्रेशर मात्र हँडल केला आणि या मॅच मध्ये देखील दुसरं षटक फेकण्यासाठी आला आणि चांगली कामगिरी करतोय. आणखीन एक चांगला चेंडू. षटक क्रमांक इथून दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 वरती. अगदी जर पाहायला गेलं तर 2 षटकार आणि 1 चौकार आली आहे. 1 सिंगल वगळता आणि बाकीचे उर्वरित चेंडू मात्र निर्धाव गेलेत. काही गोलंदाजी राहिली आहे. प्रत्येक येणारा फलंदाज चौकार षटकाराची भाषा खऱ्या अर्थानं बोलतोय परंतु तिथे असफल देखील ठरले जात आहेत. चौकार षटकारांची गरज आहे का हे देखील आता मात्र सर्वांनाच प्रश्नचिन्ह खऱ्या अर्थानं पडला गेलाय. 12 चेंडू आणि 15 धावींची गरज. आपण पाहतोय सचिन आणि राहुल ही जोड साखली मैदानावरती खेळ करतीये. या संपूर्ण टीमची आता जबाबदारी आहे. इथून मात्र या दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग साकारावी लागेल. विजयापासून अगदी आपण पाहतोय विजय तुमच्यापासून थोडा दुरावर आहे परंतु
ते जिल्हा परिषद तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुधाकरजी घारे साहेब यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती झालंय. त्यांचं आपण करूयात मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत. ही KPL ची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेहमीच साहेबांचा हातभार राहिला आहे. त्यांचंही करूयात आपण या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच त्यांच्या समवेत आलेले संपूर्ण मित्र परिवार यांचंही KPL परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. अठरा धाव फलकावरती आपण पाहतोय. मान्यवर इथे या मुख्य व्यासपीठावरती अगदी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद तथा शिक्षण व आरोग्य सभापती आदरणीय सुधाकर भाऊ घारे साहेबांचं या स्पर्धेच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांच्या सोबतीनं त्यांचं सर्व मित्रपरिवार या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष आणि मनपूर्वकाचं स्वागत करूया. साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेला अगदी सदिच्छा भेट देण्यासाठी साहेब स्वतः उपस्थित राहतात. साहेबांना खऱ्या अर्थानं खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. चांगलं कार्य त्यांचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. अगदी क्रिकेटवरचं प्रेम आहे त्यांच्या. अगदी वासरेखोंडा प्रीमियर लीग देखील तुम्ही पाहितली साहेबांच्या माध्यमातून आपण आत्ताच साकार झालेली. खूप सारं क्रिकेटवरचं प्रेम. हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार तत्पूर्वी आपण पाहतोय एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वरती. 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 32 धावांचा पाठलाग करायचंय. पहिल्या षटकावरती गणेश वाघमारेचं आक्रमण. तिथून असं वाटलं होतं की हा सामना 2 षटकांमध्ये समाप्त होतोय की काय, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये शंकर पारधीचं कमबॅकिंग षटक. तिथून मात्र अगदी या सामन्यामध्ये पक्कड निर्माण केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. हा फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक तिथपर्यंत पोहोचणार तत्पूर्वी सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. चुकी घडली आहे मैदानामध्ये. चुकी खऱ्या अर्थानं चुकीची कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्रिकेटमध्ये यस, नो आणि वेट या 3 गोष्टी खूप मॅटर करतात. या गोष्टींना खऱ्या अर्थानं प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. ही मॅच खऱ्या अर्थाने इथे फसली की काय हेच प्रश्नचिन्ह आता. आमचे मान्यवर खऱ्या अर्थानं आदरणीय स्वप्नील पालकर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील इथे उपस्थित झाले. साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. त्यानंतर सन्माननीय आदरणीय बंडूजी देशमुख साहेब ते देखील इथे उपस्थित झालेत. ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. त्यानंतर सन्माननीय समीरजी मसने साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. एकवीस धावा. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत चेंडू खाली आणि इथे मात्र चुकी घडली आहे. झेल इथून ड्रॉप झालाय. सेकंडला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. इथे मात्र थ्रो चांगला होता परंतु गॅदर करता आलं नाहीये गोलंदाजाला. 4 धावा इथून कंप्लीट झाल्यात. मॅच कुठेतरी फसली होती. इथून मात्र थोडं पुनश्च आता धावसंख्येला आकारणी मिळतीये. धावसंख्या 4 ने पुढे सरक. किती झालाय? 1 मिनिट 1 बॉल आहे. थांबा जरा. 25 झालाय ना? किती पाहिजे? 7 ना. 25 धावा धाव फलकावरती. 7 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. शेवटचे 7 चेंडू 7 धाब्यांची गरज. इथे फुलर लेनचा चेंडू अंपायर कडे दाद मागितली जाते. अंपायर सांगतायत ऑफ स्टंप मात्र इथून मिस करताय.
लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. शेवटचे चेंडू शिल्लक 6 आणि बनवायचे 6 धावा. सेमीफायनल 1 आपण पाहतोय. एकीकडे तुम्ही पाहताय मिनी विद्या 11 तर दुसरीकडे आपण पाहतोय राजेश 11. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग केली होती राजेश 11 टीमनं. 31 धावा धावफलकावरती लावल्या आणि 32 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय आणि ते 32 धाब्यांचं टार्गेट आता कंप्लीट करत असताना शेवटचे 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे ती मिनी विद्या 11 या टीमला. आणि आमचे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित झाले. त्या मान्यवरांचं, या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार आमचे सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा इथं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद तथा शिक्षण व आरोग्य सभापती आदरणीय सन्माननीय सुधाकर भाऊ या मुख्य सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. आणि त्यानंतर आमचे संपूर्ण मान्यवर स्वप्नीलजी पालकर साहेब देखील आहेत. त्यानंतर बंडूजी देशमुख साहेब, सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने केला जातोय. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 पर्व 7व्यामध्ये खऱ्या अर्थानं या 7ही पर्वांसाठी भाऊंचं योगदान अगदी अव्वल दर्जाचं राहिले या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी. शेवटचे 6 चेंडू आणि आपण पाहतोय 6 धाबींची गरज. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज तर सन्माननीय गणपतजी वाघमारे साहेब देखील इथे उपस्थित झाले. साहेबांना विनंती करेन की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय आणि या स्पर्धेला इथून एन्जॉय करायची आहे. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज अनिकेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय सचिन. पहिला चेंडू वेगवान चेंडू. आता मात्र इथून जर पाहायला गेलं तर आता कर्णधाराचं कौतुक करायला हवं राजेश 11 टीमचं, कारण की शेवटचं षटक आपण पाहतोय किरण हाताळतोय परंतु आता मात्र चेंजेस करण्यात आलेत. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज असताना एक नवीन नौका गोलंदाज मात्र वापरण्यात आला. पहिला चेंडू इथून निर्धाव आलाय. आता 5 चेंडू आणि 6ची गरज. ऑलओव्हर फुलटॉस. इथे मात्र चेंडूला पाठवलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये सीमा रेषेच्या पलीकडे सचिनच्या बॅट मधून आला हा नव संजीवनी निर्माण करणारा आणि विजयाच्या अगदी समीप नेणारा फटका चौकार. 4 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. खऱ्या अर्थानं अटॅकिंग फिल्डिंग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत होती परंतु हा थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती चौकार देखील आला. 4 चेंडू 2 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा कट करायचा होता शरीरापासून थोडासा दूरवरचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी आणि डॉट बॉल आला. 3 चेंडू 2 धावा. हे एक चेंडूवरती रंगतता या मॅच मधली आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला फटका दमदार आहे. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅट मधून आला हा विजयी षटकार.